विचार कसला करताय? आता विचार करू नका. आज तुमचा दिवस आहे आणि आज मान पण तुमचाच आहे. पण आम्ही देणारच आहे. हा? अरे कोण बोलतो देणार नाही? दिल्याशिवाय राहणार नाही. हा. ऐक ना जरा हळू. करा सुरुवात करा. खूप छान, मस्त झालंय. वा वा, अप्रतिम. वा 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 वा, खूपच छान. मला काय वाटतं म्हणजे हे जेवल्यानंतर असं वाटतंय की बाहेरचं सगळं काम म्हणजे आपला बिझनेस, बाहेरचे सगळे व्यवहार आपण बायका बघूया आणि आपलं जे घर आहे ना, एस्पेशली किचन, मुलं सांभाळते. चालेल चालेल. मग काय? नाही पण मला गॅरेजमध्ये जाऊन गाड्या रिपेअर करता नाही येणार. अगं प्रयत्न कर, मी शिकवते तुला. हा, वा वा वा, मस्त मस्त, खूप छान. ते हा जगन्नाथजी बोला. हॅलो सारंग. अरे आता मी गाणं ऐकलं सावलीच्या आवाजातलं. ते आज रेकॉर्ड झालेलं गाणं आहे का रे? गाणं ऐकलं? कुठं कसं? अजून रिलीज पण नाही झालंय. नाही नाही, अलकाला तिच्या भजनी मंडळाच्या ग्रुपवर कोणीतरी पाठवलंय. अरे व्हायरल झालंय ते. म्हणजे माझा डाव यशस्वी झाला तर. डाव यशस्वी झालं? मला काही कळत नाही. मला प्लीज सांगशील का काय झालंय ते? जगन्नाथजी भैरवीजींनी प्लॅन केला होता. तिकडचा जो रेकॉर्डिस्ट होता त्याच्यासोबत मिळून तिने एक गाणं रेकॉर्ड केलं आणि ते गाणं त्यानंतर तिने खराब बनवलं आणि ते गाणं आता लोकांसमोर तिने रिलीज केलंय सावलीची बदनामी करायला. पण तिला माहिती नव्हतं की हे सगळं मी बघत होतो. सावलीचं ओरिजिनल गाणं माझ्याकडे आहे. आता यानंतर मी ओरिजिनल गाणं व्हायरल करेन. ती स्वतःच तोंडावर पडणार आहे. वा वा वा, जावई बाबू काय डाव खेळलात तुम्ही. सारंग मला खरंच मनापासून तुझा अभिमान वाटतो. म्हणजे तुझ्यासारखा नवरा माझ्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्हा दोघांनाही आता पुढे तिची काळजी नाही राहणार. थँक्यू सो मच. काळजी करू नका जगन्नाथजी. सावलीचा हा प्रवास आता कोणीच नाही थांबवू शकत. सॉरी, माफ करा, माझं लक्षच नव्हतं माझं. अहो काही हरकत नाही. काय झालं? सॉरी मी तुम्हाला हे विचारते पण तुम्ही टेन्शनमध्ये आहात का? अहो तुम्ही माझ्याशी बोलू शकता. नाही म्हणजे कधी कधी अनोळखी माणसाला सांगितल्यावर पण काही काही मिळून जातं ना आपल्याला. असं वाटतं तुम्हाला? होतं असं? प्रयत्न करून बघा.